मग यांना नोटीस दिल्यामुळे यांचा असा गैरसमज झाला की आम्ही यांना धाटवायला आलेलो आहे, परंतु प्रत्यक्षात तसं काही नाहीये. या आंदोलनामार्फत यांनी आम्हाला कबुली जबाब दिली की आम्ही कोणाला लाईट देणार नाही, आम्ही आमचं स्वतंत्र काम करू. ओके सर. मुंबई मुद्दा, हर गली की खबर. साहब है बालचंद्र घुगे साहब, ये आके हमें मिले और हमें उन्होंने जो सच्चाई है उससे रूबरू कराया. और उनका कहना था कि इनके वजह से महबूब भाई के स्टॉल की वजह से दूसरे अनधिकृत फेरी वाले बैठते थे, तो ये अनधिकृत फेरी वालों को लाइट देते थे. ये इन्होंने माना है और इन्होंने कहा है कि मैं अभी लाइट नहीं दूंगा साहब, गलती हुई, आप लाइट नहीं दूंगा. तो साहब ने बोला ठीक है, आप धंधा करो, जब तक है आप धंधा करो, हम लोग उसका साथ देंगे. मगर हम लोग अतिक्रमण जो इलीगल फेरी वाले उनको हटा रहे, तो आप सहकार्य करो. हम लोग ठीक है, हम लोग सहकार्य करेंगे. ये हमको मालूम नहीं था, आज साहब ने बताया हमें, इसलिए हम लोग आज अपना जो आंदोलन है पीछे कर रहे हैं. घुगे साहब को लेना धन्यवाद. घुगे साहब क्या कहना चाहेंगे इस आंदोलन के बाद जो यहाँ पे आए हो? मराठी चालेल. चलो पैसे वाट. कसं असतं की काही गोष्टीचं मिसअंडरस्टँडिंग होतं. आम्ही यांना नोटीस इश्यू केलेली होती, परंतु नोटीस इश्यू करण्यामागे कारण असं होतं की त्यांना स्वतः जे लाईट घेतलेली होती त्यांच्या दुकानामधून त्यांनी असे 5-7 लोकांना लाईट दिलेली होती. मग तुम्ही एक बाब सांगितलं. तर ते त्यांना लाईट दिल्यामुळे झालं असं की आजूबाजूच्या परिसरातले जे बिल्डिंगवाले होते त्यांचे सातत्याने आमच्या अधिकारी कर्मचारी वर्गांना तक्रारी येत होत्या की फेरीवाले हे हटवा, आम्हाला जायला त्रास होतो. मग ज्यावेळेस आमच्या अतिक्रमण अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली तर त्यांच्या असं लक्षात आलं की लाईट दिल्यामुळं ते लोक बिंदासपैकी तिथे धंदा मांडून बसलेले होते. मग आमच्या अतिक्रमणवाल्यांनी यांना सुद्धा नोटीस दिली आणि त्यांना सुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण लाईट अभावी ते लगेच तातडीने आम्हाला ते कारवाई करता आली नाही. मग यांना नोटीस दिल्यामुळे यांचा असा गैरसमज झाला की आम्ही यांना धाटवायला आलेलो आहे, परंतु प्रत्यक्षात तसं काही नाहीये. यांनी आता आम्हाला सांगितलं, या आंदोलनामार्फत यांनी आम्हाला कबुली जबाब दिली की आम्ही कोणाला लाईट देणार नाही, आम्ही आमचं स्वतंत्र काम करू. तुमच्याकडून काय आश्वासन दिलं आहे युसुफ खानला? तर काय आम्ही त्यांच्याकडनं हीच अपेक्षा ठेवून आहे की तुम्ही कोणाला लाईट देऊ नका किंवा तुमच्यामुळं लोकांना त्रास होईल असं काही काम करू नका, असं म्हणजे जेणेकरून आम्हालाही आमच्या कारवाई घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होईल असं होऊ देऊ नका. आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की असं आता पुन्हा आमच्याकडनं होणार नाही. त्याचबरोबर आम्ही सहकार्य करू तुम्हाला, तुम्ही पण सहकार्य करा. आणि निश्चितच आमचं या मंडळींना नेहमी आमचे ठाणे महानगरपालिका, आमचे आयुक्त साहेब, आमचे उपायुक्त साहेब सर्वांचं सहकार्य आहे. थँक्यू सर. थँक्यू. ओके, धन्यवाद. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. ओके ओके सर. ओके बहन जी. ओके सर. ठीक आहे. येऊ.